गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये एक अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली। खरीप हंगाम सुरू असल्याने सर्वत्र शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत। कुरखेडा येथेही आईवडील शेतात रोवणीच्या कामात व्यस्त होते। त्यांना काय माहिती की आपण शेतीच्या कामात व्यस्त राहिलो आणि मुलांकडे लक्ष दिलं नाही तर अनुचित घटना घडेल। 4 छोटी छोटी मुलं नदीवर आंघोळ करण्यासाठी गेली होती। चौघही मुलं पाण्यात बुडाली। 3 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर 1 जण या घटनेतून सुखरूप बचावला। या व्हिडिओतून पाहूयात की गडचिरोलीत नेमकं काय घडलं। मुलं नदीवर आंघोळीला गेली असताना पाण्यात कशी बुडाली, आई वडिलांनी मुलांकडे लक्ष का दिलं नाही। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। गडचिरोली जिल्ह्यातील राणीखेडा गाव इथं मुलं नदीत बुडाल्याची घटना वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली। त्यामुळे सर्वांकडूनच दुःख व्यक्त केलं जात आहे। राणीखेडा गाव जवळून सती नदी वाहते। याच नदीत 4ही चिमुकले आंघोळीसाठी गेले होते। अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेत वेळेवर मदत न मिळाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला। 4थ्या मुलाचं नशीब बलवत्तर, कारण त्याला वेळेवर मदत मिळाली आणि सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। केवळ आई वडिलांनी लक्ष दिलं नाही म्हणून आज 3 निष्पाप मुलांचा जीव गेलाय असं काही जण म्हणताना दिसतात। आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि सध्या मान्सूनचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतीची कामं वेगाने सुरू आहेत। गावातील अनेक शेतकरी कुटुंब नेहमीप्रमाणे सकाळीच आपल्या लहान मुलांसह शेतात काम करण्यासाठी निघून गेले होते। शेतकरी आणि महिला शेतातील भात लावणी आणि इतर कामांमध्ये पूर्णपणे व्यस्त होत्या। याच दरम्यान शेतात खेळत असलेली 4 लहान मुलं दुपारच्या सुमारास खेळता खेळता आई वडिलांची नजर चुकवून जवळच वाहणाऱ्या सती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचली। नदीला पाणी वाहत असल्याने मुलांना आंघोळ करण्याचा मोह अनावर झाला आणि ती एकत्र नदीपात्रात उतरली। नदीपात्रात उतरल्यानंतर सुरुवातीला मुलं पाण्याच्या किनाऱ्यावरच खेळत होती, परंतु खेळण्याच्या नादात ती कधी नदीच्या मध्यभागात आणि खोल पाण्यात गेली हे त्यांनाच कळलं नाही। पावसाळ्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वेगवान होता आणि अंतर्गत भागात पाण्याचा अंदाज न आल्याने 4ही मुलं अचानक पाण्यात बुडू लागली। पाण्यात बुडत असताना मुलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण त्यांचा आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहोचला नाही। नदीत मुलं बुडत असल्याची माहिती मिळताच शेतातील पालकांनी आणि गावकऱ्यांनी हातातील कामं सोडून सती नदीच्या पात्राकडे धाव घेतली। गावकऱ्यांनी तात्काळ नदीच्या पाण्यात उतरून बुडणाऱ्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने 3ही मुलं पाण्यात बुडाली होती। काही वेळातच गावकऱ्यांनी 3ही मुलांना पाण्याबाहेर काढलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांमध्ये 6 वर्षीय लक्ष्मण सुनेर दूतकवर, 5 वर्षीय कुणाल रमेश दूतकवर आणि 6 वर्षीय मोहित युवराज सराटे यांचा समावेश आहे। या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी 3ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवून दिलं। एकाच गावातील 3 निष्पाप आणि हसत्या खेळत्या मुलांचा असा करुण अंत झाल्याने गावातील प्रत्येक घरातून फक्त आणि फक्त रडण्याचा आवाज येत होता। मृत मुलांच्या आईवडिलांनी रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून तिथं उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि गावकऱ्यांचेही डोळे पाणावले। पावसाळ्यात पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावं आणि त्यांना नदीपात्रात जाऊ देऊ नये असं आवाहन आता प्रशासनाकडून केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।